रुबाबदार मिशा तिला कपाली भंडारा लावलाय र भंडारा लावलाय र देव माझा पालखीन बसला देशभक्ती हा देव असा आहे की लोक मच्छीमार समोर जातात म्हणजे वाचल्यात सापडले काय केले बैल जाऊ धाव. पालखीन बसलाय र देव माझा पालखीन बसलाय र. तर नमस्कार मंडळी, मी कौशल पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजे असाल. तर मंडळी, मागची भैरी देवाची आगमनाची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, त्याला खूप सारं प्रेम दिला, मी आभारी मानतो तुमचा. आणि आज आपण आलो तो दिवाले गावामध्ये भैरी देवाचा पालखी सोहळा दाखवण्यासाठी. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत, आम्ही लवकर चाललोय. आणि मेन म्हणजे पावसाने वाट लावलेली आहे, दिवसा डोले पाऊस आलाय दिवाळीमध्ये बघू शकता. आणि मित्रांनो, या 3 दिवसामध्ये जेवढे दुसरे गावामध्ये तेवढे फटाके फोडत नाही, तेवढ्या वर्षभरात इकडे दिवाळे गावात 3 दिवस माझ्या एवढे फटाक्यांची असते. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि आपल्यासोबत बघू शकता आपले मित्र परिवार आहे, हितेन ठाकूर, सजेश दादा आणि आपला मित्र सागर. आणि धुमासून युद्ध पाऊस सुद्धा पडतोय, त्या पावसात आम्ही आलोय आणि तुम्हाला चांगला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू 100%. एवढ्या पावसात डेंजर पाऊस पडतोय, रेनकोट विनकोट घातलाय, त्याने सोय करूनच आलाय तो. आम्ही फक्त भिजत आलोय, कौशल्याने मी. हो चला, मेन म्हणजे आता आपण जायचं आहे गाभाऱ्यामध्ये भैरी देवाचं दर्शन घेण्यासाठी. आपण दर्शन नाही घेतलंय, पहिलं दर्शन घेऊया भैरी देवाचा आणि सुरू करूया आजच्या व्हिडिओला. चला तर मंडळी, आपण आता आलोय भैरी नाथाच्या गाभाऱ्यामध्ये. तर समोर बघू शकता भरपूर प्रमाणाने गर्दी आहे. चला मग आता दर्शन घेऊया आपल्या देवाचा. समोर बघा गर्दी भरपूर आहे, भरपूर प्रमाणाने गर्दी आहे. दर्शन घेऊया. आपल्यासमोर आपला दादा आहे, तर आपल्याला देवांचे बरं नावं सांगणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या देवांचे बरं थोडक्यात माहिती सांग. आता या देवाचं नाव ही आपली जलांची बहीण हा भैरीदेव, आणि बाबा आणि महादेवीर. बघा अशा प्रकारे सर्वांची नावं आहे देवांची. तर आपण आता सर्वात पहिला आता भैरी देवाचं दर्शन घेऊया. चला, बोला भैरीनाथ वाजतात की जय. रंगी बेरंगी फेटा सुंदर शोभून दिसतय र रुबाबदार मिशा तिला कपाली भंडारा लावलाय र भंडारा लावलाय र देव माझा पालखीन बसलाय र पालखीन बसलाय र भैरी देव पालखीन बसलाय र. तर मंडळी, आमचा भैरीनाथाचं दर्शन करून आता आपण आलोय आपल्या बाबांच्या घरी. नमस्कार. शंकर घरत समोरच घर आहे आपलं. समोर येऊन भैरी देवाचं स्थान आणि समोरच बाबांचं घर आहे. आता आपल्याला भैरी देवाच्या बद्दल थोडक्यात माहिती द्या. थोडक्यात तुम्हाला सांगतो मी काय. ते पहिल्या बाया जंगलात लाकडं आणायला जायच्या तिकडे. त्यावेळी तुला मी येऊ असा आवाज यायचा, बायाला द्यायचा, अदृश्य आवाज यायचा. ते कोणत्या बाहेर बोलू ये, तो त्यावेळी येऊन ते इथं राहिलं आहे अच्छा त्या जंगलाबाहेर. त्याच्यानंतर ते बरेच वर्ष गेल्यानंतर मग त्याचं स्थान कुठे पाहिजे तर पाण्यात समुद्रात मला बस ठेवला पाहिजे. भैरीनाथ असे बोलायचे का स्थान मला पाण्यामध्ये पाहिजे. हां, त्यांच्या त्याच्यावेळी ते जुने परंपरा आहे अशी. अच्छा. आता 300 वर्ष होऊन गेली तर आम्हाला पूर्वपणे काही नाही. पण त्या जे अंगात भक्ती वारं येतात ना, त्याच पहिला बाया जंगलात जायच्या. त्यावेळी तो भैरी मी येऊ असं ते विचारायचं यांना. अच्छा. तिथं कोणते बोलले ये म्हणून, आलं तर इथं बसला. इथून मग त्याला ती प्रथा चालू झाली दिवाळीची. नरक चतुर्थीला देवाला घेऊन येतात. लक्ष्मीपूजन आज रात्री गावात पालखी असते आणि उद्या बलिप्रतिपदेला विसर्जनाला टाईम असतो. अच्छा. आणि तरी पण या आपल्या देवाला साधारण तुमच्या अंदाजाने किती वर्ष झाले सर? कमीत कमी 300 सांगतात आता. 300 वर्ष. 300. मला 74 झाले स्वतःला. अच्छा, तुम्हाला 74 झालीत. बघा मंडळी, 300 वर्ष जास्त तरी आपल्या देवाला झालेले आहेत. अजून काय देवाबद्दल काय सांगणार, म्हणजे देवाची भक्तीबद्दल? असा होता की ज्या ठिकाणी देवाचं दुसरे केवढे लोक येतात न्यायला, पण कोणाला भेटत नाही जागेवर.
म्हणजे कोणालाच भेटत नाही, फक्त दिवाळी या कुटुंबालाच भेटायची, कुटुंबीय आहे ते आणि गावातले लोक आहेत मच्छीमार, त्या लोकांनाच भेटते, दुसऱ्याला भेटत नाही असं काही. अच्छा. आणि किती लोक येतात, काय होते काय, आणि कुठे कधी काय झालं काय, तरी कोणी पोलीस कंप्लेंट वगैरे करत नाही गावात. बरोबर. कोणी जाळले किती, कोणी भासतात काय, ते अगोदर सगळं आहे. पण आता ऐकलं असं आहे हे सगळं. तुमच्या अंदाजाने अजून देवाची भक्ती काय सांगणार? देवाची भक्ती हा देव असा आहे, लोक मच्छीमार समजत जातात, म्हणजे वाटलाच सापडले काय केले, बैल जेव्हा धाव, एक शब्द आला तो त्यांच्या हाकेला धावतो, पावतो बरोबर. असं आहे, म्हणजे बघू शकता देवाची भक्ती किती भरपूर, म्हणजे भरपूर होते. धन्यवाद बाबा. नाव काय तुमचं बोलले? आता काय झालं, माझं नाव शंकर घरत. शंकर घरत. हां. अच्छा. खूप खूप. आणि बेटा मी दिवा गावात एकटाच आगरी घरामध्ये. तुम्ही एकटाच आगरी घराण्यातले आहेत? टोटल बाकी सर्व कोली आहेत? टोटल कोली टोटल. आम्ही पण आगरी आहोत. कुठूनचे तुम्ही? आम्ही उरण उरणचे नागाव. नागावचे. चालेल चालेल, खूप खूप धन्यवाद, सुंदर माहिती दिलीत. बोला बैरीनाथ वस्ताद की जय. जय. आणि या साईडला आपल्या काकू चिमोरी घेऊन आलेले आहेत. हे बघा चिमोरी बघू शकता, चिमोरी. कोणाला पावली गोय. चिंबोरे दाखव, चिंबोरे जरा. हे बघा चिंबोरे बघा.
मंडळी बघू शकता चाकरी बाजून धुरला झाला आणि फटाकडे पूर्ण चालू केलेला आहे. तर फटाकडे वाजवायला हे बघा. कसा येऊ अंगावर जस्ट आता मी घरी आलो आणि तुम्ही बघितलात भैरीदेवचा पालखी सोहळा. तर कशा प्रकारे दिवाले गावामध्ये पालखी सोहळा साजरा केला होतो आणि भरपूर धमाल आणि जल्लोष, मेन म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी ती तुम्ही बघितलीत कशा प्रकारे साजरा केला जातं. आणि मेन म्हणजे पाऊस तर पडत होता तरी पावसात सुद्धा दिवालकरांनी धमाल केली, फटाके वाजवले, फुल जल्लोष केला, तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये भैरीदेव वस्ताद की जय लिहायला विसरू नका. चला उद्या असणाऱ्या विसर्जन सोहळा तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. चला भैरीनाथ वस्ताद की जय.